शपथ सांगतो मराठीत बोलले, सुनीलजी काहीतरी घ्या। ते गुच्छ हातात दिला, तो गुच्छ हातात दिल्यानंतर असा जो हात धरला माझा असा, तो सोडलाच नाही। दाखल केला पाहिजे म्हणून तिसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही आला असाल किंवा ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी उद्याची या ठिकाणी केलात, ती सर्व इंडियाच्या खासदारांची, लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक जुन्या सेंट्रल हॉलमध्ये बोलवली गेली। पण आमची बैठक संपली आणि एक फोटो सेशन झालं। फोटो सेशन संपलं आणि मग प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते मुख्यमंत्री पंतप्रधानांना अभिनंदन केलं। शिंदेसाहेबांनी केलं, चंद्रबाबूंनी केलं, त्याच्यानंतर नितीश कुमारजींनी केलं आणि मग आमची पाळी आहे। मी आणि प्रफुल्लबाई आम्ही तिथे, मी होतो तिथे गेलो। ते गुच्छ हातात दिला, तो गुच्छ हातात दिल्यानंतर असा जो हात धरला माझा असा, तो सोडलाच नाही। आप चुन के आए, आपका अभिनंदन। कुठं आहे मला अभिमानाने सांगायचं आहे, ते मी एकटा निवडून आलो, तुमच्या सर्वांच्या कर्तव्यकारीमुळे मी निवडून आलो। पुढे काय विचारावं, बेटी कैसी आहे? आता माझी पोरगी इथे मंत्री म्हणून काम करते, देशाच्या पंतप्रधान लक्षात ठेवणं आणि बोलणं, सलाम। त्याच्यानंतर पुढचा कर सांगतो, हे सगळं संपलं आणि आम्ही बाहेर गेलो, बाहेर चहा पाण्याची व्यवस्था सगळेजण घेतो त्याच्यावर, पंतप्रधान सगळ्यांचं चहा पान होईपर्यंत थांबले। मी थोडासा भिडस्त असल्यामुळे मी चहा पानापासून लांब राहिलो। काय उद्याची पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, सुनीलजी काहीतरी घ्या। शपथ सांगतो मराठीत बोलले, सुनीलजी काहीतरी घ्या। देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला नावाने हात मारणं, सर्टिफिकेट मिळताना जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा काकणभर जास्त आनंद ते एका क्षणाने झाला। हे केवळ तुमच्या सर्वांच्यामुळे मला होऊ शकलं, म्हणून 10 दिवस तुमचे आभार मानायला उशीर झाले। मी दिल्लीत होतो, मुंबईत होतो, माझं शरीर तिकडं होतं, पण हे सगळं इकडंच फिरत होतं, कारण या सगळ्यांची मेहनत आहे। ठीक आहे, कमी अधिक होत राहतं, पण शेवटी हे सामुदायिक आहे। आता याच्यापेक्षा जास्ती झालं असतं तर तिकडे मताधिक्य घेऊन सुद्धा उपयोग राहिला नसता। पण जे आहे त्याच्यात मी समाधानी आहे, मी आनंदी आहे योगीजी। बिलकुल माझ्या मनामध्ये हे असंच काही कारण नाही, गुहागरच्याबद्दल सुद्धा सापत्नपणाची भावना मनामध्ये येण्याचं काही कारण नाही। तरी शेवटी तिथल्या जनतेने मला इथं तरी काहीतरी 70 का 78 हजार मतं आहे, 70 ना, 70, आणि तिकडे सुद्धा जी काय असतील ते शेवटी जी 5 लाखाच्या पलीकडे बेरीज गेली त्याच्यात ही मतं आहेतच। म्हणजे ते तुमच्या सर्वांच्याच मेहनतीची, अथक पद्धतीच्या प्रयत्नाची त्या ठिकाणी आहेत। म्हणून पुढच्या कालावधीमध्ये केंद्रामध्ये आज एनडीएचं सरकार आहे आणि गेले योजना कशा आणायच्या एवढं मात्र नक्की तिथे आहे, कशा नाही आणायचं इतरांना माहिती असेल, पण आणायच्या कशा त्याचं ज्ञान मला नक्की आहे। त्यामुळे मी तुम्हाला जो शब्द दिला निवडणुकीत, त्या शब्दाची पूर्तता होईलच। एक वेळ शिवधन मागे राहील, पण दापोली तितक्याच गतीने पुढे जाईल, हा शब्द या ठिकाणी आमचा अजिबात त्याच्यात फरक नाही। भारत सरकारच्या योजना व्यक्तिगत लाभार्थीच्या महिलांच्यासाठी आहेत, नमो नारी शक्ती अभियान, मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान, आणि मला हेही माहिती आहे की ज्या वेळेला आपलं बजेट सादर होईल त्यावेळेला तर आपण असं विलक्षण पद्धतीचं उद्या जे असेल की महाराष्ट्र आपल्याकडेच, फक्त आपल्याकडेच पाहायला पाहिजे, अशाच पद्धतीने काम त्या ठिकाणी निश्चितपणे होईल।